हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आजारी तर एवढं डेडिकेशन आहे ना लॉगचं. ओढतेच काय का अशी काय माझ्या. आणि काय म्हणतात आम्ही आता डेडिकेशन लेवल बघा. आमची दुसरा ब्लॉग तो एंड केला आणि आता लगेच दुसरा चालू केलाय आणि असंच करणार आहे आम्ही. त्याच अवतारात त्याच कपड्यात, पण कंटेंट वेगळा आहे. तर आम्हाला आता जरा भूक लागलीये तर आम्ही करतोय भेळ. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की आम्ही कशी भेळ करतो, कारण भेळ आमच्या घरात म्हणजे सगळ्यांना आवडती भेळ हिच्या हातची. आणि आम्ही लवकर जेवलो होतो आज 12 वाजताच ना, आंघोळ झाली लगेच आम्ही जेवलो. तर आम्हाला भूक लागली आणि मी दाखवते आता ती भेळ कशी केलंय. चुरमुरे, फरसाण आपला हा मिक्स वाला, आणि आमच्याकडे जरा शेव होत्या वेगवेगळ्या तर ते मिक्स झाले आता कुणी. आणि ही लसणी शेव आहे. ही गाठी शेव थोडी घेतली, ही पापडी घेतली, ही येलो पिवळ्या कलरची शेव घेतली आणि फरसाण आणि चिरमुरे. आणि इकडं मी कट करून टोमॅटो, कांदा, कोथिंबीर असं घेतले. पहिला कांदा टाकणार, मग एकत्र सगळं मिक्स करू. आणि मिक्स करायची पद्धत खूप वेगळी आहे माझी. तुम्हाला वाटेल की ती घाण करते, पण मी तशीच मिक्स करते. कारण टोमॅटो आहेत ना, टोमॅटोचं जे पाणी असतं ते छान पैकी जर आपण जास्त असं जोर जोरात मिक्स केलं ना तर ते मस्त कोरडी. आणि हे खाणारे मेंबर आले आमच्यात. नाही माझी कोरडी जी भेळ असते ना ती नाही आवडत. मग टोमॅटो असं जास्त कुस्करला ना छान, तर ती मग त्याचं टोमॅटोचं पाणी सुटून थोडीशी ओलसर भेळ होते, ती आवडते आम्हाला. अच्छा. आणि आता एक चमचा आपण तिखट नको करू बाई जास्त, मसाला टाकायचा मस्तपैकी. 2 चमचे टाकले आणि हळद नमक टाकायचं बास. आणि आत्ता नाही टाकणार कोथिंबीर मी, कारण ते आपण चिवडणार आहे असं खूप. आणि माझे हात स्वच्छ आहेत त्याच्यामुळं काही नाही, लास्ट टाकणार आहे. आणि आम्हीच खाणार आहे ना तुझ्या हातचं. पहिले अशी करून चिवडते नंतर अशी चिवडायची. ते तर काय पाणी म्हणजे सुटायला, पाणी सुटण्यासाठी. म्हणजे टोमॅटो चांगलं मॅश केला ना की चांगली ओलसर. आणि ही ना हळू तिथं उभं राहते. अशीच करते भेळ करताना. दीदी भेळ करत असेल ना तर मम्मी काय करते, इथे येते हळूच तिथलं खाऊन जाते. नाही खात मी, त्यात शेंगदाणे खाते, हे करत नाही पोरींना. आणि आता ते फरसाण तिने तिकडेच नेऊन ठेवली. आणि हे ना हे करते आम्हाला मम्मी आहे ना. भेळ जेव्हा आम्ही म्हणजे आता तरी घरी केली आम्ही भेळ, जेव्हा बाहेरून आणतो ना भेळ तेव्हा मी करताना माझी मम्मी निम्मी आरती संपते आमची. म्हणजे कंट्रोल खरं तशी चांगली लागते बरं का. म्हणजे नुसती खायला, हा नुसती खायला छान लागते. म्हणजे कांदा त्याच्यासोबत मस्त लागतो. मम्मी गेली निघून. नाही खाते ती फरसाण खाते. मम्मीला यायचा राग आमच्या. आणि मी मध्ये आधी भेळ करून खात असते, कारण मला भेळ खूप आवडते खूप. आणि मी भांडी घासले, पण माझ्या हातची भांडी मी घासले, भाजी वगैरे सगळं काढून. फार भांडी काय होती तेव्हा, मग अशी तर मी घासली. विचार मी किती घासले, 12 तरी भांडी घासली असेल. 10-15. तुम्ही ह्याच्यात लिंबू पण पिळू शकता किंवा चटपटीत बनवायची. एक मिरची घ्यायची आणि शेजवान चटणी पण टाकू शकता. मी टाकते, मी सॉस आणि शेजवान चटणी टाकते. पण मी जेव्हा एकटी खात असते तेव्हाच टाकते, किंवा ह्याच्यात केवढं असेल तेवढं टाकून दे. नको, मम्मीला नाही आवडत, राहू दे. अरे थोडेसे टाक, त्याच्यात काहीच नाहीये. एक तर आम्ही असं काय पण मिसमॅच करतो, तर तुम्ही जसं करू नका. एवढीच भेळ करा, त्याच्या कोथिंबीर टाकून खावा. आम्ही त्यात सॉस टाकतो कधी कधी. तुम्हाला करायचं असेल तर करू शकतो तुम्ही तसं. पण ये भगवान क्या जुलूम है. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. अशी पण ट्राय करा, खूप छान लागेल. थोडीशी शेजवान चटणी टाकली ना मस्त. आणि आम्ही सॉस टाकतो. आणि मिरची एकच घ्यायची, चांगली कुटायची आणि ती टाकायची, मस्त लागते. आणि आता परत तसंच चिवडा झाल्यावर तुम्हाला दाखवते. मम्मी लावते इथं कुकर, आणि पप्पा येणार आणि भूक लागली त्यांना, त्यामुळे आम्ही पटापट स्वयंपाक. खूप चिवडावीच लागते. तर ती चांगली होती, नाही कोरडी कोरडी लागते. आता फक्त कोथिंबीर टाकायची, मस्त कोथिंबीर टाकली भरपूर अशी. आता ही राहिलेली पण टाकून देते मी आता. वा मस्त दिसते भेळ. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा कांदा हवा असेल ना तर तुम्ही एक्स्ट्रा कांदा घेऊ शकता, जसं की आम्ही घेतलाय आता. कारण आमच्या घरात कांदा सगळ्यांना खूप आवडतो.
आणि मस्त दिसते भेळ मम्मी, कशी दिसते कॅमेऱ्यात बघ. नक्की ट्राय करा तुम्ही अशी भेळ आणि नक्की सांगा आम्हाला. तुम्ही तुमचा लिंबू वगैरे पण टाकू शकता, खूप छान आहे. किंवा मिरचीचा ठेचा, ते पण मस्त लागते मिरचीचा ठेचा. चला आता आम्ही खातो आता आणि नंतर तुम्हाला भेटतो परत काय होतंय पप्पा आल्यावर. बाय बाय बाय. एवढा पण नाहीये. चल ना आपल्या माझ्यासोबत. गाईज अचानक भयानक पाऊस यायला लागला. चल पटकन. तुम्हाला दिसत असेल ह्याच्यात लाईट इथे. आधीच आजारी ह्या पावसामुळे आपलं हे होईल. आणि इथं आमचे ना गहून ते ना गहून ते हे काय म्हणतात त्याला, आणि तुम्हाला दिसत असेल इथं ओले ओपन कर. इथं दिसत घेऊन ते. आम्ही लाईट लावते. आणि ते भांडे ते गहू आहेत म्हणून आम्ही पटकन आलो पळत. हो लगेच थंडी वाजून आली का ग. बरं त्याच्यावर डाग नाही पडला, नाही तर परत घासायला लागले असते. गाईज आमचा मराठी साचा ड्रेस आता उघडा ठेवलाय आणि खिडकी लावून घ्या आता. मला असं वाटायला लागलं हे होतं काळ्यात गळ्यात लपू त्या दिवशी. आणि आजच यांनी टेरेस सगळं धुतलंय. आणि जाऊ दे, झाडाला मस्त पाणी भेटेल आज. झाडाला पण पाणी टाकले. दीदीला आहे ना मातीचा वास आला अचानक आणि ती म्हणली मातीचा वास येतोय. बाहेर बघितलं तर पाऊस आणि बरोबर लाईटीमध्ये दिसतो पाऊस. इथं दिसतं ना आपल्या इथं. चलो नॉनस्टॉप. तू पळ मी पळते. हा ना मला पण आता मी पांघरणात. आम्ही आता आलोय वरून. असलं आम्हाला थंडी वाजली ना डेंजर. डेंजर पाऊस आला नाही खूप गार लागला आम्हाला. आम्ही दोघी पण आलो पळत आणि डायरेक्ट ब्लँकेट मध्ये. आणि हे तर विनाकारण ब्लँकेट मध्ये घुसलेत आमच्या. मला घेतलं काय करणार. आम्ही नाही घेतलं मध्ये तेच आले आमच्यात. आणि आकांक्षाला आता लाफ्टर अटॅक आला कसं काय काय माहित नाही. आणि पाणी आणि पाणी पित होती ती, तर ती बाहेर जाऊन थुंकून आली. आणि तू शांत हो जरा आता. आणि मला जोराचा खोकला येतोय. शांत हो. आणि पाऊस पडतोय, लाईट गेली. मम्मीचं पण काय चाललंय बाहेर काय माहिती. हा ना मम्मी कुठे इकडे मम्मीचं चाललंय आवरावरी. तिला पावसाचं सुचतंय. बरोबर आली आहे लाईट. चला किती लाईट लावल्यात आम्हाला. मला हे नाही कळलं म्हणून मी सगळ्या लाईट लावल्या. 1 2 3. चलो आता बाय बाय. केलाय मला तर हा आवडतच नाही पण खातो. सकाळ सकाळ आम्ही रात्री कट करणार होतो पण सगळे झोपले होते पण ना. हा कशामुळे केलाय मला तेच कळलं. असंच तुझ्यासाठी. का हॅपी न्यू इयरचा. हॅपी न्यू इयरचा लेट केलाय आम्ही कारण आजारी होते. आम्ही हा केक का नुसते. चलो कट करो. हॅपी बर्थडे टू यू. पप्पांना लय आवडतं असं हॅपी केक बी बर्थडे कापायला. टू यू. हॅपी बर्थडे टू डिअर. कुणाचाच बर्थडे नाहीये, असंच केलंय केक आम्ही. हे मी केलंय वरचं. चला कालचा लॉग अर्धाच होता, तर आता हा कम्प्लीट करू आपण लॉग. असं चालले अर्ध राहिलेला कम्प्लीट करायचं रोज. आणि आज आहे सोमवार 8 तारीख. आणि आता सगळं बरं वाटतंय. ऑल गुड. आणि आमचा सकाळी नाश्ता झाला. आता मी 12 वाजलेत. नाश्ता झाला म्हणजे आमचं जेवणच झालंय. ब्रंच केलंय आम्ही. आणि आता मी आंघोळीला चालले 12 वाजता. मला सुट्ट्या लागल्यात क्रिसमसच्या. क्रिसमसच्या आणि न्यू इयरच्या सुट्ट्या. आणि दीदीचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. इथून पुढे पण ती दिसेल आणि ती पण करेल लॉग. आणि आज काय तुमचा प्लॅन. मंचुरियन करणार आहे. आमच्या रेसिपी सिरीज चालू आहे. तुम्हाला मागच्या लॉगमध्ये पण सांगितलं मी. आणि
केक कसं झालता? एक नंबर. मस्त झालता केक. आणि त्याच्यावर असं चॉकलेट, तिने बनवलेलं चॉकलेट ठेवून असं आम्ही खात होतो. मस्त झालतं. आणि मला असं वाटतं हा व्लॉग छोटाच राहून द्यावा आणि नवीन व्लॉग करावा चालू. परत मग ते खूप असं जास्त गिचमिटकाला झालं की बघायला पण नाही तुम्हाला हे वाटणार. तर मी हा व्लॉग काय भेळ केलेली, आम्ही केक कापलेला आणि जस्ट आता बोलते तो तेवढा व्लॉग आहे माझा. आणि मला थंडी वाजून आलती, त्यानंतर मला ताप आलता. अचानक पाऊस आला ना आणि आम्ही वर गेलो तर हवा एवढी डेंजर शिरली ना आज ते थंडी वाजून आली आम्हाला. तर आम्ही डायरेक्ट ब्लँकेटातच शिरलो कारण की आणि आता ऊन पडले. असं वातावरण चेंज होतं त्यामुळे सगळं हे होते व्हायरल. जाऊ दे, तुम्ही पण काळजी घ्या तुमची. आणि मी जास्त नाही बोलत आता. लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं छोटासा व्लॉग. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच जे सबस्क्राईब करतात आणि जे नवीन आलेत आपल्या चॅनलला जॉईन झालेत तर त्यांना थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहावा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।